शिरूर तालुक्यातील एका वादग्रस्त प्रकरणात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनात किरण जानकू येळे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे 305/2026, 485/2026 आणि 502/2026 हे खोटे असून राजकीय दबावाखाली दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल भगत आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर निष्पक्ष तपास न केल्याचा तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तसेच विरोधी पक्षाकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा करत राणातील वाड्यावर राहणाऱ्या 3 महिलांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि कथित संगणमताची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनात संबंधित गुन्ह्यांचा तपास शिरूर पोलीस ठाण्यातून काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची, धमक्या देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान या निवेदनातील सर्व आरोप हे निवेदनकर्त्यांनी केलेले दावे असून त्यावर संबंधित पोलीस अधिकारी किंवा इतर संबंधित पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणी प्रशासनाकडून पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी आज आमची मीडियाची टीम सगळी शिरसगाव काटे या गावी आलो आहोत। तर आज आम्हाला एक असं पीडित कुटुंब मिळालंय की त्यांची जी लोक आहेत की वर्षानुवर्ष अन्याय सहन करत आलेत, पण त्यांना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाला। आज त्यांच्या घरामध्ये एकही पुरुष नाही, सर्व त्यांचे पुरुष आहेत खोट्या गुन्ह्यामध्ये आज जेलमध्ये बसले आहेत। तर आपण त्यांच्याशी आज त्यांची आपली जाणून घेऊया। नमस्कार, तुमचं नाव काय? निर्मला हनुमंत गेले। तुमचं? सत्यभामा आणि आजीबाई तुमचं? तुमचं मला सांगा की तुमच्यावर आतापर्यंत जे प्रसंग घडलाय तो कसा घडलाय आणि काय घडलाय? न रडता कॅमेऱ्याकडे बघून मला सांगा की काय झालंय, तुम्ही सांगा काय झालंय नक्की? कुठे गेले लेकरं? जेलमध्ये आहेत काय? बरं, तुम्हाला त्यांना जर रडते, तुम्ही मला त्यांच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा की काय घडलं होतं आणि कसं झालं? खोटा गुन्हा केला, आमची सगळी बिडी माणसं जेलमध्ये टाकली। बरं, इथून गाव 5 किलोमीटर आहे, आम्हाला जाऊ शकतो सुद्धा नाही वाटलं असं म्हणजे इथून गावाचं अंतर 5 किलोमीटर आहे, तुम्हाला कुठलीही सुविधा इथे मिळत नाही? मिळतच नाही आम्हाला। आडमाळी आणि बिबट्याची वगैरे भीती असते, लय भीती, रात्रभर येत। तर मला सांगा कुठल्या प्रकारचा खोटा गुन्हा आणि कुणी दाखल केलाय, कसा केलाय? बावकीने केला। काय वारंवार खोटाच गुन्हा करीत राहतात। काय विषय काय होता तुमचा? बावकीचा काय विषय? आम्हाला म्हणतात जमिनी द्या, आमच्या सासऱ्याच्या हातची इष्टे वाट, त्यांची वाट फॉर्म पण त्यांना सगळं दिल्यानंतर परत पण आम्हाला वारंवार जमीन मागत राहतात। म्हणजे तुमच्या वडील पद्धती जमिनीच्या वाटणी होऊन सुद्धा तुम्हाला परत बावकी तुमची वाटणी मागत, त्याच्या अनुषंगाने ते तुमच्या खोटे गुन्हा दाखल करतात। म्हणजे आता तुमची जी मुलं आज जेलमध्ये आहेत तुमच्या घरचे, ते कशामुळे आहेत, काय झालं, कशाचा हे प्रसंग करतात? यांनी असा खोटा गुन्हा केला, आमच्या हानमार केला, म्हणले असं केलं, खोटा गुन्हा केला। आमची सगळी पोरं बिरं, आमचे मालक दीर सगळे। त्यांनी केलं होतं का हे याचं काय प्रकार? नाही। तुम्ही सांगा तुमची किती लोक आतमध्ये? बरं, हे गुन्ह्यात काय होतं याचा संबंध होता का? नाही। आता तुम्हाला काय सांगायचंय मला सांगा, कॅमेऱ्याच्या पुढे सांगा की तुमच्या कुठल्या प्रकारचा अन्याय आणि कोणी केलाय सांगा। बावकीने केला, भागवत पोलिसांनी आम्हाला अन्याय केला। राव घरी येतात, आमच्या पेशर आणतात। बरं, पोलीस तुमच्या घरी येताना एकटे येते, महिला घेऊन येतात, आमच्या 2-2 तोंडाने हाणतात। आमचं मोबाईल घेतला, आमच्या हातातला हिसकून, आमचं शेड्यूल कॅमेरा आहे ती बंद केलं, दोन्ही पण दारातला केला, तिथला केला आणि पोलिसांनी येऊन स्वतः कॅमेरा बंद केला। आमच्या हातातला मोबाईल घेतला, लेडीज पोलिसने आमच्या 2-2 तोंडात हाणल्या, आमच्या घराची कुलप मोडली, आमच्या कपाटाचा लोक मोडला। त्यासाठी मोडलं? तुम्ही काय चोरी केली का? आम्ही चोरी नव्हती केली, काय नव्हती। आणि वरून एक आरोपी आमचा आतमध्ये टाकला होता, गाडीत बसवलं होतं, सगळं थोरला दिरा आमच्या गाडीत बसवलं होता। आम्हाला परत नंतरच्या आभारीने आलं, म्हणले आम्ही 4 पतंग लावली होती, एक हनुमंत आरोपी मागं म्हणली
तरी ते तिकडे होते, तरी आमच्या घराचं लॉक तोडून आमच्या 2 तोंड फाडून गेली. पण तुमच्या घरात लॉक तुम्ही घर उघडत नव्हता म्हणून लॉक तोडलं. आमचे घर उघडीत होतो तरी आम्ही लॉक तोडा त्यांनी आमचं. पण त्या घराला चावी नव्हती का तुमच्याकडे? होते आमच्याकडे उघडूच तर तुम्हाला चावी मागितली नाही का? चावी पण नाही मागितली. आल्याशी त्यांनी आमच्या घराचा लॉक तोडा, कपाट पण मोडलं आमचं. ते पळकले घराचं. त्या आपण बघितलं तर पोलीस प्रशासनानं किती वाजता आले पोलीस रात्रीचे? 7 मध्ये मला घरी येऊ रातची धमकी देऊन जातात. आमच्या काय शेतात बकरं चरली तरी ती म्हणतात आमच्या शेतात चारली. हे समोर शेत तुमचं आहे. हा, आणि आमच्या याच्यात चरली तरी आमचं शेड डोकं तिथून बकरं इथं चरा येते तुमची का. कोर्टात केस चालू आहे का या संदर्भात? हा पण तरी तुम्हाला पोलीस प्रशासन त्रास देते का? हा, आम्हाला म्हणते तुम्ही खरं बोला कोण ना. आहे? पोलीस अधिकारी कोण कोण होते? त्यांनी कोणी कोण तुम्हाला त्रास दिला? बागोत पोलीस. अजून कोण आहे? मग नाही कोणी बाग. त्यांनी तोंडात दोघींनाही हा, आजीला काय केलं नाही ना? आम्हाला दोघींना मारलं. बरं, काय म्हणून तुम्हाला विचारत होत्या? गाडीत बसत चला तुम्ही काय केलंय. तुम्ही म्हणा आम्ही आता आमचे आरोपी आतमध्ये टाकले. आम्ही घरी पोरं आमची सगळी पोरं पुण्याला होती. आता आम्ही कॉन्टॅक्ट करणार का नाही करणार? आरोपी आतमध्ये टाकल्या. तुम्ही तुमच्या माणसाला- आम्ही फोन लावायला गेलो, म्हणलं आपली माणसं आत पोलिसांनी धरली, आतमध्ये गाडीत बसवलं, काय करायचं पोरांना. आम्हाला म्हणले तुम्ही कॉन्टॅक्ट करता काय? कॉन्टॅक्ट करता आमच्या लगेच 2 मुस्कडांनी दिले आणि आमचा मोबाईल बंद करून टाकला. आमच्या मोबाईलांची सारी रेंज घालावली. आमचे कॅमेरे बंद मोबाईल केले. दिले का तुमचे? जाता वेळेस दिलं तोवर, जोवर इथं 10:30 वाजूस तर 11 वाजता तर इथं होती तोवर मोबाईल आम्हाला त्यांनी हातात दिले नाहीत. कंप्लेंट हे जे पोलीस भागवत तुम्ही म्हणताय ते पोलीस चौकीत काय म्हणते त्यांचं पद आहे? पेस आहे म्हणून PS आहे. ते स्वतः इथं आलते? स्वतः इथं 2 बारे आलं तर पंचनाम्याला पोरं भेटायला गेली की पोराला म्हणायचं निर्मला हनुमंत येळे कोणी तिला पण आणायची, सत्यभामा येळे कोणी तिला पण आणायची. धमक्या प्रत्येक वेळेस पोरं गेली की पोरांना धमक्या देऊन ठेवायचं. ते मला पोलीस प्रशासनासाठी खेळची गोष्ट आमच्या आहे. घराला- आपण बघितलं असेल, ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती खऱ्याच अशा प्रकारे अन्याय झालेला आहे. त्यांचा एकही पुरुष आधीचं नाही. 3 लोक यांच्या 3-7 खोट्या गुन्ह्यामध्ये अडकलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. आपण याची शहानिशा कोण ठरवत तरी पण आपण ह्या महिलांची आज जी कहाणी आहे आपल्या मार्फत आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याला, प्रशासनापर्यंत पोहोचण्याला आपण काम करत आहोत. आज शिरसगाव काटा या गावी आलो. या ठिकाणी येळे वस्तीमध्ये एक भाग आहे. त्या भागामध्ये इथून गाव 4 ते 5 किलोमीटर आहे आणि सर्व भाग हा शेती आणि माळरानात आहे. या ठिकाणी एका कुटुंबापाशी आपण आलो आहोत. तर ह्यांची आपण कहाणी बघितली तर ह्या 3 ते 4 महिला आहेत. एक वयस्कर आजी आहेत. यांची पुरुष मंडळी खोट्या गुन्ह्याखाली आहे का नाही तो आपण परत सर्च करू. ते प्रशासनाचा भाग आहे. त्या गुन्ह्याखाली ते आज 3 लाख शिक्षा भोगत आहेत येरवडा जेलमध्ये. तर त्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत का किंवा काय आहे का आपण त्यांना विचारू की बाबा तुम्हाला काय भीती वाटते, तुमचं काय असेल. आज आपण हा परिसर बघितला तर या ठिकाणी सगळं मारहाण आहे. कुठेही जवळपास लोक वस्ती नाहीये आणि यांची पूर्वीचे जे वरील पद्धती भांडणं चालू आहेत त्याच्या अनुषंगाने यांना भीती वाटते. तर आपण त्यांच्याकडून आता ते थोडीशी माहिती घेऊया. तुम्ही मला सांगा, या तुम्ही राहता, तुम्हाला भीती काय वाटते? काय होतं, काय घडतं असं तुम्हाला वाटतं? ते मला सगळ्या कॅमेऱ्यावरती समोर सांगा. आम्हाला हे शेजाऱ्याची बावकींची भीती वाटते. बर परत बागोत पोलीस येऊन आम्हाला धमकी देतो, बर असं करीन तसं करीन. शेतामध्ये तुम्ही काम करता का आता? हा, तिथं काय बिबट्या वगैरे असं? बिबट्या वगैरे. होय का? म्हणजे पट्टेरी वाज म्हणायचं. होय का? आपण बघितलं असेल त्या आजी सांगतात की इथं वाघाची भीती आहे, परत बिबट्याची भीती आहे. त्या 3च महिलांचं राहतात. त्यांचे पुरुष कोणीच राहिलं तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासन खोटे गुन्हे दाखल करतं. ते कोणाच्या प्रेरणेनं करतं ते आपण चौकशीला भाग आहे. तर आपण त्यांना विचारू की तुम्हाला काय मदत पाहिजे? आम्हाला ही पाहिजे, यांच्याकडून सगळे सुरक्षण पाहिजे आम्हाला. सुरक्षित आम्हाला तुमच्यासाठी तुम्ही पोलिसांना एखादा अर्ज दिला का? तुमची तक्रार घेतली का पोलिसांनी? नाही घेतली आमची. तुम्ही स्वतः वैयक्तिक केलता का? द्यायला गडी माणसंच नाहीत. आमची माणसं जरवडते. आमची बकरं आम्ही गेलो की वाड्यात राहतात. बर, इथून शिरूर गाव किती आहे? किती लांब आहे? 25 किलोमीटर. पोलीस स्टेशन कुठलं आहे? शिरूर शिरूर. मांडवगण नाही का शिरूर आहे? मांडवगण आहे. मग तुम्हाला तुमच्या एरियासाठी कुठलं पोलीस स्टेशन जवळ वाटतं? मांडवगण. मांडवगण. बरं. ते मांडवगण इथून किती किलोमीटर आहे?
12 किलोमीटर आणि शिरूर 35. आपण बघितलं तर यांनी कुणाकडे दाद मागायची. प्रशासनाला आम्ही सांगितली इच्छितो की त्या महिला एका वाडी वस्तीवर राहतात, त्यांच्या घरात पुरुष नाही, यांचे सगळे पुरुष मंडळी जेलमध्ये आता म्हणजे 30-60 गुन्हा शिक्षा भोगत आहेत. तर त्यांना पोलीस प्रशासनाकडे मदत पाहिजे की एक ठोस पावलं आम्हाला की आम्हाला त्याची भीती आमच्या ह्याच्यात जावी. पण त्यांना पहिल्यांदाच मुळात म्हणजे पोलीस प्रशासनाची भीती वाटते की ते त्यांना येतात कधी आणि त्यांची चौकशी करतात. तर गुन्हा असा काही मोठा नाहीये की बावकीचे भांडण आहेत, एक्झॅक्टली हा सिव्हिल मॅटर राहतो. ह्याच्यामध्ये पोलिसांचं प्रशासनाचं काम नाहीये. ज्यावेळेस कोर्ट सांगतो त्यावेळेस त्यांनी पुढची प्रोसिजर केली पाहिजे.